तुमच्या भावना मी त्यांच्यापर्यंत पोहोचवे. मुख्यमंत्र्यांना भावना पोहोचवणारे नाही तर मुख्यमंत्र्यांचे हस्तक बनवून लक्ष्मण हाके काम करतात. ज्या वाल्मिक कराडनं आपल्या समाजाच्या सोनवण्याचा खून केला त्यांचं समर्थन हे लोक करतात. वाल्मिक कराडचं समर्थन करतात. अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्कार। परभनी न्यूज महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। परभनी के लक्ष्मी नगर में नाली सड़क निर्माण का विरोध करने वालों पर कार्रवाई करे, अखिल भारतीय मराठा महासंघ का जिला कलेक्टर को निवेदन। परभनी शहर में पाथरी रोड स्थित लक्ष्मी नगर के नागरिक महानगर पालिका के प्रशासन की उपेक्षा के कारण पिछले 25 वर्षों से बुनियादी नागरिक सुविधाओं से वंचित है। यहाँ के नागरिकों ने सार्वजनिक निबंधन के माध्यम से नाली और सड़क के निर्माण को शुरू कराया था, लेकिन उक्त कार्य का कुछ नागरिक विरोध कर रहे हैं। इसलिए अखिल भारतीय मराठा महासंघ के नेतृत्व में लक्ष्मी नगर के नागरिकों ने उक्त नागरिकों के खिलाफ कार्रवाई करने के लिए गुरुवार 9 जनवरी को अब परभनी जिला कलेक्टर को एक निवेदन दिया है। बाधा लाने वाले कौन लोग हैं, आइए जानते हैं उन्हीं के जुबानी। लक्ष्मीनगर येथील सगळे रहिवासी प्रभाग क्रमांक 10 मधील आज आमचा एक जिव्हाळ्याचा प्रश्न आहे की रोड आणि नाली आम्ही रोड आणि नालीचं हे स्वखर्चातून करत आहोत, पण त्यासाठी तेथील 2 नागरिक बाजूच्या कॉलनीतील संजीवनी नगरमधील मार्कड आणि वैद्य हे 2 महिला ह्या कामामध्ये अडथळा आणून धमकी देत आहेत। आणि ही जी वैद्य आणि मार्कड महिला आहे हे वयस्कर महिला असल्यामुळं आम्ही आज कलेक्टर साहेबांना भेटून या प्रकारचं निवेदन दिलेले आहे किंवा आम्हाला योग्य ती कारवाई त्यांच्यावर करून जो आमचा विषय आहे नालीचा आणि रस्त्याचा तो आमचा मार्ग मोकळा करून द्यावा। आणि तसं साहेबांना आम्हाला मागणी केली होती, साहेबांनी तशी आम्हाला परवानगी भी दिलेली आहे। मी लवकरात लवकर निर्णय घेऊ। आता आम्ही लगेच महानगरपालिकेमध्ये आयुक्ताला भेटून हा विषय सांगणार। आज तारीख 9 जनवरी 2025 गुरुवार के रोज शिवाजी कॉलेज में सड़क सुरक्षा अभियान चलाया गया। इस अवसर पर कृषि विभाग के कृषि अधिकारी एवं वृक्ष मित्र कैलाश गायकवाड़ ने जन भागीदारी से वृक्षारोपण कर जन जागरूकता का संदेश दिया। इस समय परभनी के कर्तव्यदक्ष जिला कलेक्टर रघुनाथ गावड़े, कर्तव्यदक्ष एसपी रविंद्र सिंह परदेसी, प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड़ विनय अहिरे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी आशीष पाराशर, प्रोफेसर बाला साहब जाधव के साथ अधिकारी कर्मचारी मौजूद थे। गंगाखेड़ से परभनी रास्ते पर गंगाखेड़ डिपो की लातूर से परभनी आने वाली बस ने अचानक आग लग जाने के कारण यह घटना गुरुवार 9 जनवरी के रोज सुबह 9 बजे के दरमियान रुमना पार्टी के करीब डेटना गोलाई इलाके में हुई। इस घटना में 30 यात्री और ड्राइवर और उसी साथ कंडक्टर बाल बाल बच गए, लेकिन रास्ते से आवाजाही करने वाले नागरिकों को इस बर्निंग बस का एक खतरनाक हादसा देखने को मिला। गंगाखेड़ डिपो की कोदरी मार्ग से लातूर की ओर जाने वाली मुकामी बस क्रमांक MH 20 BL 2611 ये बस गुरुवार 9 जनवरी के रोज सुबह लातूर से कोदरी गंगाखेड़ रास्ते से होते हुए परभनी की ओर निकली हुई थी। गंगाखेड़ से परभनी रास्ते पर रुमना पार्टी के करीब डेटना गोलाई के करीब आने के बाद इस ड्राइवर को महादेव मुंडे इन्होंने इंजन में धुआं निकलते हुए दिखाई दिया और कुछ तो भी जलता हुआ नजर आने से उन्होंने तुरंत बस को रास्ते पर एक बाजू में लगा दिया और उसमें से उतरकर देखने पर उनको ये पता चला कि अचानक रेडिएटर में आग लग गई है। उन्होंने तुरंत चंद्रकांत अनमुलवार को जोरदार आवाज देते हुए यात्रियों को नीचे उतारने के लिए कहा। यात्री नीचे उतरे, ड्राइवर के कैबिन के पास आग ने चपेट में ले लिया। सावधानी बरतते हुए ड्राइवर और कंडक्टर ने दूसरी जाने वाली बस में से अग्निरोधक यंत्र को निकालकर आग को काबू में करने की कोशिश की। उसी तरह इलाके में किसान लक्ष्मण कछुए, अश्विन कछुए, सूरज कछुए, इस्माइल इनामदार आदि ने 2 व्हीलर पर सवार होकर पानी लाकर आधे ही घंटे में आग को अपने काबू में कर लिया। बस में बैठे हुए यात्री दूसरे बस में बैठकर परभनी की ओर रवाना हुए। ड्राइवर अगर से सतर्कता न बरतता तो आज 30 यात्रियों की और कंडक्टर की भी खैर नहीं थी, ऐसा चर्चा का माहौल बना हुआ है। परभनी जिले के पुलिस स्टेशन बोरी हत्ती में डुप्लीकेट सोने के सिक्के कम कीमत में देता हूं कहकर कर्नाटक राज्य के सराफा व्यापारी को धोखाधड़ी करते हुए से मारपीट कर तकरीबन 11 लाख का मुद्देमाल लेकर फरार होने वाले अपराधी LCB के और बोरी के अधिकारी और अमलदार इन्होंने मिलकर इनके पथक ने
तकरीबन 6 घंटे के भीतर इन्हें हिरासत में लेते हुए 8.5 लाख रुपए का मुद्देमाल जब्त किया है। तारीख 8 जनवरी 2025 के रोज पुलिस स्टेशन बोरी तालुका जिंतूर हद में दोपहर 3:30 बजे के दरमियान बोरी से वागी जाने वाले रास्ते पर सोलार प्लांट के सामने ही उसके बाजू के करीब में खुली जगह पर फिरियादी मारुति कृष्णा कोड़ेकर उम्र 29 साल, जात धनगर, कारोबार सराफा व्यापारी, रहने वाला मोड़े, तहसील हतानी, जिला बेलगांव, राज्य कर्नाटक, ये सोने के सिक्के कम कीमत में देता हूँ, ऐसा कहते हुए फिरियादी को भरोसे में लेकर इसके पास फिरियादी को और उसके साथीदार के मोबाइल और फिरियादी के नकदी 10 लाख रुपए लेकर व्यापारी को थप्पड़ बुक्की से मारते हुए वहां से फरार हुए। उन पर बोरी पुलिस थाने में गुना रजिस्टर नंबर 3/2025 कलम 316(2), 318(4), 119(1), 2(5) BNS के तहत अज्ञात अपराधियों के खिलाफ अपराध दाखिल किया गया। परभनी जिले के कर्तव्यदक्ष एसपी रविंद्र सिंह परदेसी इन्होंने इस बात को गंभीरता से लेते हुए पुलिस स्टेशन बोरी और एलसीबी के पथक को तैयार करते हुए उन्हें सूचना देकर रवाना किया। उसमें एलसीबी के पीआई विवेकानंद पाटिल, इनके पथक ने और अपराधी मालनबाई सोमनाथ पवार उम्र 73 वर्ष, परमेश्वर गनु शिंदे उम्र 74 वर्ष, जगन्नाथ जापान काळे उम्र 41 वर्ष, इन तीनों को कमलापुर पुलिस स्टेशन मजलापुर तहसील पूर्णा यहाँ से जाल बिछाकर उन्हें बड़े ही हरकत के साथ हिरासत में लिया। उनके पास चोरी किए गए हुए 8.5 लाख रुपए भी जब्त किए गए हैं। आगे की कार्रवाई के लिए उन्हें बोरी पुलिस स्टेशन में हाजिर किया गया। बोरी पुलिस स्टेशन के एपीआई सुनील गोपिनवार और पीएसआई सचिन सोनो ने इनके पथक ने अपराधी 4 अजय धनराज गायकवाड़ उम्र 30 साल, रहने वाला उजनी तालुका अहमदपुर, विठल राम सासाने उम्र 32 साल, रहने वाला अहमदपुर, विनोद शेषराव डांगे उम्र 28 साल, रहने वाला लोहा कुमारवाड़ी इलाके से हिरासत में लिया। ये कार्रवाई करते हुए देखिए एसपी रविंद्र सिंह परदेसी इनके साथ इनके मार्गदर्शन पर एडिशनल एसपी यशवंत काळे इनके नेतृत्व में डीवाईएसपी जीवन बोनीवाल, स्थानिक अपराध शाखा के पीआई विवेकानंद पाटिल, एपीआई टी भारती सुनील गोपिनवार, पीएसआई अजित बिराददार, चंदन सिंह परिहार, सचिन सोनोने, पुलिस अमलदार सुग्रीव केंद्रे, सिद्धेश्वर चाटे, नामदेव डुबे, राम पौड़, जयश्री आव्हाड़, संजय घुगे, शंकर गायकवाड़, अनिल शिंदे, हरि गायकवाड़, इनके पथक ने मिलकर यह कार्रवाई की है। परभनी तालुके के श्री क्षेत्र नरसिंह पोखरनी यहाँ पर ग्रंथराज ज्ञानेश्वरी परायण और अखंड हरिनाम सप्ताह का आयोजन किया गया है। परायण का ये 43वां वर्ष रहते हुए अन्ना महाराज डैठनकर इन्होंने ये परायण की शुरुआत की थी जो आज तक शुरू है। तारीख 10 जनवरी 2025 शुक्रवार के रोज से ज्ञानेश्वरी परायण को प्रारंभ होते हुए शनिवार 18 जनवरी 2025 के रोज इसकी समापन होगी, सांगता होगी। ज्ञानेश्वर परायण की व्यासपीठ नेतृत्व नरेश महाराज जोशी पोखरनीकर ये करेंगे तो सुबह 7 से लेकर दोपहर 3 बजे तक परायण सोहला होने जा रहा है। बाहर गांव से परायण के लिए बैठने के लिए आने वाले के लिए व्यवस्था की गई है। निवास और भोजन की व्यवस्था श्री नरसिंह संस्थान के तहत मुफ्त की गई है। सप्ताह हर रोज रात 9 से लेकर 11 बजे के दरमियान हरि कीर्तन से होने जा रहा है। इसके लिए ज़्यादा से ज़्यादा भाविक ग्रंथराज ज्ञानेश्वरी परायण में बैठे और अखंड हरिनाम सप्ताह के सभी कार्यक्रम का लाभ ले, ऐसा आह्वान श्री नरसिंह संस्थान की ओर से किया गया है। पुरानी बीमारियों की शर्तिया इलाज, घुटने के दर्द, शुगर, बवासीर, गुर्दे की पथरी, सफेद दाग, हार्ट अटैक, अस्थमा, एलर्जी, दाग कोड़ की बीमारी, गांठियों से पीड़ित अन्य बीमारियों से परेशान होते तुरंत संपर्क करें। डॉक्टर गोविंद कामटे, आयुर्वेदिक विद्या विशारद, बालाजी आयुर्वेदिक प्राकृतिक चिकित्सा केंद्र। एड्रेस तलाठी कार्यालय के पीछे, बसमत रोड, परभनी। समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक, शाम 5 बजे से रात 9 बजे तक। मोबाइल नंबर 9921691008। धनगर समाज के नेता लक्ष्मण हाके आज तारीख 9 जनवरी 2025 गुरुवार के रोज परभनी के दौरे पर आते हुए उन्होंने स्वर्गीय कैलाशवासी लोक नेता विजय वाकोड़े इनके परिवार से मिलने के लिए उनके घर पहुंचे। उस समय वहां पर अंबेडकर अनुयायी इन्होंने उन्हें बीजेपी और देवेंद्र फडणवीस के मीडिएटर होने को लेकर उनका माइक छीना। अंबेडकर अनुयायी ये हुए आक्रामक। इसमें महिलाओं ने क्या कहा और अंबेडकर अनुयायियों ने क्या कहा, आइए जानते हैं उन्हीं के जुबानी। मुंबईला जाऊ त्यावेळी या 2 आपल्या लढवय्या नेत्यांच्या संदर्भात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना निश्चित तुमच्या भावना मी त्यांच्यापर्यंत पोहोचवेन।
मुख्यमंत्र्यांना भावना पोहोचवणारे नाही तर मुख्यमंत्र्यांचे हस्तक बनवून लक्ष्मण हाके काम करतात। ज्या वाल्मिक कराडनं आपल्या समाजाच्या सोनवण्याचा खून केला त्यांचं समर्थन हे लोक करतात, वाल्मिक कराडचं समर्थन करतात आणि आपल्या आंबेडकरी समाजाची दिशाभूल करतात। जो बीजेपी आहे, देवेंद्र फडणवीस आहे, त्यांचे हस्तक आहेत। त्यांनी इलेक्शन मध्ये सांगितलं होतं बीजेपीला मतदान करा, हे लोक आपल्या मागे पाठिंबा देणार, ही भूमिका मांडणार, हे सरासर अन्याय आहे। ऐकून घ्या सगळ्यांनी ऐकून घ्या, 2 मिनिटं ऐकून घ्या सगळ्यांनी ऐकून घ्या 2 मिनिट बरं आहे, ऐकून घ्या 2 मिनिटं ऐकून घ्या। मुळात लक्ष्मण हाके साहेब 2 मिनिट थांबा, बसा खाली, बसा खाली, बसा सगळ्यांनी। लक्ष्मण हाके साहेब गेले नसेल, काही तुमचे आरोप असतील तरी आज ते तुम्हाला भेटायला आलेले आहेत। 2 मिनिट बसा, मीच बोलतो ऐका 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 ऐका, बसा 2 मिनिट, बसा 2 मिनिट, बसा 2 मिनिट, बसा शांत बसा, मला बोलू द्या। मी जरा बोलतो व्यवस्थित, तुमचं मत मांडतो, तुमचंच मत मांडतो बाबा, तुमचं मत मांडतो ना, ते चळवळीतले कार्यकर्ते तुमचं मत मांडतोय मी स्वतः इथं बसलेलो नाही, त्यांच्या मांडीला मांडी लावून ध्यानात ठेवा। तुमचं मी 4 दिवस झालं मी 4 दिवस इथं बसलोय ना, त्या बसलो त्यांच्या मांडीला मांडी लावून। जरा ऐकून घ्या, ते आलेले आहेत सोमनाथ सुरेशला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आलेले आहेत। मुळात थोडी हाके साहेब भावना समजून घ्या थोडी। काय झालं, 2 दिवसामध्ये जे बीडमध्ये प्रकरण घडलं, त्या बीडमध्ये प्रकरण घडत असताना 27 मेला बीडमध्ये खंडणीखोर जातात पवनचक्कीला गेल्यानंतर ते खंडणीखोर खंडणी मागतात। मग शिंदे नावाचा कोण अधिकारी येतो त्या कंपनीमधून आणि कंप्लेंट द्यायचा प्रयत्न करतो, पण ती कंप्लेंट होत नाही। परंतु 6 डिसेंबरला ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झाले, त्या दिवशी 6 डिसेंबरला अशोक सोनवणे सारख्या एका बौद्ध मुलाला बेदम मारहाण केली आणि जातीवाचक शिव्यागाळ केला, हे सगळ्यांना माहित आहे। आणि यामध्ये एक प्रमुख आरोपी आहे, त्याचं नाव आहे वाल्मिक कराड। त्या वाल्मिक कराडची हाके साहेब तुम्ही बाजू घेतली, हे माध्यमातून समजतात। 2 मिनिट मी मत मांडतो, तर बाजू घेतली असं समजत आहे मला। असं माझं वैयक्तिक मत आहे की महाराष्ट्र हा रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजीराजे फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराचा आहे। एक तर भारतीय जनता पार्टीने 1989 साली मंडल आयोगाला विरोध केला होता, ओबीसी आरक्षणाला विरोध त्या लोकांनी केला होता, आणि हीच लोक यांनी कमंडल यात्रा काढली होती, आणि हीच भारतीय जनता पार्टीची लोक आपल्याला आरक्षणाची व्याख्या सांगतात। आज आपल्यामध्ये भांडणं लावून ओबीसी मध्ये, मराठा समाजामध्ये, दलित समाजामध्ये, आदिवासी समाजामध्ये भारतीय जनता पार्टी भांडणं लावते। आज भारतीय जनता पार्टी अशोक सोनवणेला सिक्युरिटी दिली नाही, त्याचं कुटुंब घाबरले। मी तिथे गेलो होतो, तुमचा आदर करून सांगतो, जरी तुम्ही आपण चळवळीतले कार्यकर्ते आहोत, आम्हाला तुमच्या बोलण्याचा अधिकार आहे। तुम्ही चळवळीतले कार्यकर्ते, मी स्वतः परत बोलतोय, तुम्ही चळवळीतले कार्यकर्ते, भाजपचे नाही। परंतु ज्या काल बातम्या आल्या की वाल्मिक कराड बरोबर तुम्ही त्यांची साईड घेतली, बरोबर, ते फोटो बद्दल नाही बोलणार मी, फोटो असंख्य लोकांचे असतील, परंतु जी साईड घेतली त्यांची की आम्ही यांच्याबरोबर यांना टार्गेट केलं जाते, टार्गेट कसं, वाल्मिक कराड एक आरोपी खंडणीतले, वाल्मिक कराडनी जर ती खंडणीचा आरोपी नसते तर ती खंडणी मागायला गेले नसते, नंतर त्या मुलाचा खून झाला नसता। तो बहुजनातला मुलगा आपल्या समाजाचा, बहुजनाचा आहे संतोष देशमुख, तो वाचला असता ना। त्यामुळे विनंती करतो साहेब, तुमच्यासारख्या कार्यकर्त्याने जो माणूस व्हीपी सिंगांना मानतो या भारत देशामध्ये, आमचा तुमच्यावर म्हणजे अधिकार आहे म्हणून बोलतोय की आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये वाल्मिक कराडची साईड घेऊ नये। वाल्मिक कराडची साईड जर घेतली तर अशोक सोनवणे जो दलित मुलाला मारलेला आहे, ज्या बहुजन संतोष देशमुख मुलाला मारलेला आहे, तिथं जातीपातीचा प्रश्नच नाही साहेब। जातीपात कोणाला कोण टार्गेट करत नाही। मुळात तो कोणताही व्यक्ती जर असं निर्गुणपणे संतोष देशमुखला मारत असेल तर तुम्ही उलट आवाज उठवला पाहिजे। तुम्ही म्हणलं पाहिजे की मी आंदोलनामध्ये येणार, स्वतः मी कार्यकर्ता जरी दलित समाजाचं नेतृत्व करत असेल तर मी स्वतः त्याच्या कुटुंबाला, देशमुखाच्या कुटुंबाला जाऊन भेट घेतली आणि मी सांगितलं मी तुमच्या बरोबर भावाप्रमाणे आहे। हा जातीपातीचा विषय साहेब नाही। त्यामुळे विनंती करतोय, यापुढे वाल्मिक कराडची आपण बाजू घेऊ नये आणि महाराष्ट्राला आपण दाखवून द्यावं, आणि जर घेतली तर आम्ही तुमच्याबरोबर नाही, आणि जर नाही घेतली वाल्मिक कराडची बाजू तर आम्ही सर्व समाज तुमच्याबरोबर आहे।
इथं आम्ही सोमनाथ सूर्यवंशी आणि वंदनीय विजय वाकोडे साहेब यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि तुमच्या दुःखात आणि तुमच्या या आंदोलनाला मी पाठिंबा व्यक्त करतो. माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. जय भीम. राज्य सड़क सुरक्षा अभियान 2025 का शुभारंभ आज शिवाजी कॉलेज में किया गया। उद्घाटन समारोह की अध्यक्षता परभनी के कर्तव्यनिष्ठ जिला कलेक्टर रघुनाथ गावड़े ये रहते हुए एसपी रविंद्र सिंह परदेसी, प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड़ विनय आहिरे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी आशीष पराशर, जिला सर्जन डॉक्टर नागेश लाखमावाड़, प्रोफेसर बाला साहब जाधव, सहायक अधिकारी कर्मचारी हाजिर थे। कार्यक्रम के दरमियान बोलते हुए प्रादेशिक परिवहन अधिकारी आहिरे इन्होंने कहा कि दैनंदिन जीवन में होने वाली दुर्घटनाओं के कारण आए दिन भारी जनधन की हानि होती है। वाहन दुर्घटनाओं को प्रभावी ढंग से रोकने के लिए नागरिकों के बीच यातायात नियमों का सड़क सुरक्षा को बढ़ावा देने के लिए केंद्र सरकार और महाराष्ट्र सरकार की ओर से हर साल अभियान चलाया जाता है। परभणीकरांसाठी एक आनंदाची गोष्ट अशी आहे की आपल्या मागच्या वर्षीच्या तुलनेत अपघाताची संख्या जरी परभणी जिल्ह्यामध्ये वाढली असली तरी मृत्युमुखींचं प्रमाण 4% कमी झालं आहे। परंतु आगामी पुढच्या वर्षांमध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये ते 4%चं प्रमाण फक्त तेवढं न राहता 25-30% आपले मृत्युमुखीचं प्रमाण कमी व्हावं या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासन जिल्हाधिकारी महोदय आणि एसपी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली परिवहन विभाग त्यांच्या समवेत येऊन रस्ता सुरक्षा अभियान हे जानेवारी महिन्यात राबवत आहे चालू वर्षी। त्याचा उद्घाटन समारंभ पार पडला शिवाजी महाविद्यालयात। उद्देश एवढाच आहे परिवहन विभागाचा म्हणा, आरटीओचा म्हणा आणि जिल्हा प्रशासनाचा एकंदरीतच कुणाचाही रस्त्यावर जीव जाता कामा नये त्यासाठी विविध यंत्रणा आपल्या पद्धतीनं काय कामकाज करणार त्याचा आढावा आज आपल्याला घेता आला। प्रभावीपणे कारवाई इथून पुढे आरटीओ विभाग करणारच आहे। रडार बेस एक व्हेकल आमच्याकडे येणारे ज्या ठिकाणी आपल्याला कोणालाही हे न येतात कल्पना न येतात तुमच्यावर केसेस बुक होणार आहेत। फक्त एवढंच आहे की रस्ता सुरक्षा हे अंमलबजावणी यंत्रणाने का फोर्स करायचा त्याची आवश्यकता नसली पाहिजे। कुठलाही सुज्ञ नागरिक सुजाण नागरिक जो चांगला व्यक्तिमत्व आहे या जिल्ह्याचा तो जर स्वतःची काळजी घेत असेल रस्त्यावर सुरक्षित राहत असेल तर यंत्रणांना जास्त काम करायची गरज उरणार नाही। एकच संदेश देऊ इच्छितो की रस्ता हा छोट्याशा कारणासाठी चुका होऊन जीव देण्याची जागा नाही आहे। आपण स्वतः सुरक्षित राहा, आपल्यामुळे कोणाला अपघात होणार नाही याची आपण कृपया काळजी घ्या आणि आपल्या मृत्युमुखी पडल्यामुळे किंवा आपण अपंगत्व आल्यामुळे आपला परिवार जो उघड्यावर पडतो ते उघड्यावर पडू नये याची जबाबदारी एक सुजाण नागरिकावर आहे। हे पथकं आहेत चार पथकं आहेत परभणीमध्ये त्यामध्ये अंमलबजावणी ही कायमस्वरूपी चालू असते। तुम्हाला एक सांगू इच्छितो की जे काही आम्ही केसेस करणार आहोत किंवा करत आहोत किंवा पोलीस विभागामार्फत मोबाईलवर बोलणारे जे काही केसेस पकडलेत त्यांचं लायसन आमच्याकडे येत आहे। त्याचं लायसन किमान 90 दिवसाकरता आम्ही निलंबित करतोच आणि इथून पुढे करणार आहोत। रस्त्यावर चालताना बोलता फोनवर आपण जर बोलत असाल मोबाईलवर तर तुमचं लक्ष त्या ठिकाणी असतं। ड्रायव्हिंग करताना लक्ष 100% तुमचं रस्त्यावर असलं पाहिजे। शेवटी काय नुकसान तुम्हालाच होणार आहे त्या व्यक्तीलाच होणार आहे। मग लोकांनी ठरवावं की मोबाईलवर बोलून चालून आपण अपघात होण्याची शक्यता वाढवायची की ती टोटली नील करायची। मोबाईलवर नाही बोललं तुम्ही घरी बोलायचं अत्यावश्यक असेल तर गाडी बाजूला लावा बोला संभाषण संपवा आणि परत गाडी चालवा एवढंच मला परभणीकरांना आव्हान असेल। धनगर समुदाय के नेता लक्ष्मण हाके आज 9 जनवरी 2025 गुरुवार के रोज परभनी जिले के दौरे पर रहते हुए स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी और कैलाशवासी स्वर्गीय विजय वाकोड़े इनके परिवार से मुलाकात की। दोनों परिवार का सांत्वन करते हुए उन्होंने पत्रकारों के साथ जब बोला उसमें उन्होंने कहा कि सोमनाथ सूर्यवंशी के मृत्यु के लिए यहाँ के पुलिस अधिकारी उतने ही जिम्मेदार है, उन पर सदोष मनुष्य वध का अपराध दाखिल किया जाए ऐसी मांग करते हुए लक्ष्मण हाके ने उनके साथ निकाले हुए तस्वीर को लेकर यहाँ के शरद चंद्र पवार और अन्य बड़े नेताओं को लेकर जो रिंगन में घेरा और उसको घेरने के बाद उन्होंने क्या कहा आइए जानते हैं। आताचा जो रिपोर्ट आहे हॉस्पिटलचा जो रिपोर्ट आहे तोही मी वाचला, मलाही थोडंफार इंग्लिश कळतं, त्यामुळं जे पोलीस अधिकारी आहेत जे हत्येला जबाबदार आहेत त्यांच्यावर मी परत सांगतोय की सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। का माणसं मारण्यासाठी वर्दी दिली
हा सवाल आहे ना. आणि त्या सोमनाथ सूर्यवंशीच्या आईची जी मागणी आहे ती रास्त आहे आणि त्यांच्या आम्ही बरोबर आहोत. आणि एवढे मोठे नेते येऊन गेल्यानंतर सुद्धा या परिस्थितीचं गांभीर्य शासन प्रशासनाच्या लक्षात येत नाही का? मला वाटतंय त्या जे कोणी आरोपी असतील, जे कोणी अधिकारी असतील, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला. बीड आणि परभणी या दोन्ही प्रकरणामध्ये गृहमंत्रालय कमी पडतंय असं वाटतंय का तुम्हाला? बीडचं प्रकरण असो किंवा परभणीचं प्रकरण असो, गुन्हा हा गुन्हा आहे आणि गुन्ह्याला जबाबदार माणसांना शिक्षा झाली पाहिजे असं म्हणणारा मी आहे. त्यामुळं सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येकडं शासनानं कॅज्युअली घेऊ नये. आर्थिक मदत वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच पाहिजेत, वाद नाही. परंतु आरोपी मोकाट सुटता कामा नाही, तो वर्दीतला असो किंवा बाहेरचा असो. कोणाचं फेल्युअर आहे असं वाटतं? या गोष्टीत लक्ष दिलं पाहिजे ना. आजपर्यंत एवढी लोक येत आहेत जात आहेत, आज 20-25 दिवस झालं धरणे आंदोलन या शहरामध्ये होतं आहे, तरीही कलेक्टर आणि SP येत नाहीत. SPची जबाबदारी आहे ना. ज्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यावरती इथली सर्व चळवळीतले कार्यकर्ते आरोप करत आहेत, पोलीस प्रमुख म्हणून त्यांनी इथं येऊन यांची भावना तर समजून घ्यायची आहे की नाही त्यांना? या गोष्टी आहेत ना, फेल्युअर आहेत शासन प्रशासनाचं. गृहमंत्री कमी पडतात वाटतं? नाही, त्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि याचं गांभीर्य ओळखलं पाहिजे. जेवढा जास्त दिवस जातील, जेवढा जास्त वेळ होईल, याला वेगळं स्वरूप मिळायला नको. कारण पोलीस डिपार्टमेंट किंवा गृह विभाग सामान्य माणसाच्या हिताचं रक्षण करण्यासाठी आहे का माणसं मारण्यासाठी आहे? आरोप आहे आज गृह विभागावर किंवा पोलीस डिपार्टमेंटवरती. पुढे येऊन सांगितलं पाहिजे, विश्वासात घेतलं पाहिजे. घटना घडलेली आहे ती तर परत तुम्ही त्या सोमनाथ सूर्यवंशीला परत आणू शकत नाही, हे सगळ्यांना मान्य आहे. पण त्या आरोपी आहे की नाही, आरोपीला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्यांच्यावरती दाखल झाला पाहिजे. बीड प्रकरणावरून का माझा फोटो ट्विट केलाय, ठीक आहे. माझ्याबरोबरच शरदचंद्रजी पवार, मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, अनेक आमदार, अनेक खासदार, आत्ताचे लोकप्रतिनिधित्व करणारे बाप्पा सोनवणेपासून ते सुरेश धसापर्यंत ते क्षीरसागरापर्यंत सगळ्यांबरोबर फोटो आहे. त्यामुळं या सगळ्यांना समान एक जेल बनवायला सांगा आणि त्या जेलमध्ये जेवढ्यांचे फोटो आहेत तिथं अंजली दमानी यांना तिथं टाकायला सांगा. मला या सगळ्या लोकांचा सहवास लाभल. मला या महाराष्ट्रातल्या काय समस्या आहेत, सोशल जस्टिस म्हणजे काय, या सगळ्या पुढाऱ्यांना मला आतमध्ये बसून एक कार्यकर्ता म्हणून समजावून सांगता येते. जरांगे पाटील म्हणतायत की ही जी हत्याकांड आहे. खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास, बालों का झड़ना, चेहरे के दाग व धब्बे, दीगर समस्याओं का इलाज हमारे पास. हमारे अपने बनाए हुए प्रोडक्ट्स 100% नेचुरल, कुदरती तौर पर इलाज बगैर किसी साइड इफेक्ट के साथ पूरी तरह से कुदरती व खालिश प्रोडक्ट्स आपके सामने बनाए जाएंगे. हमारे खुद के बनाए हुए प्रोडक्ट शिकाकाई, रीठा, आंवला, मेथी, गुड़हल के फूल, भिंगरा, एलोवेरा के जरिए हर्बल ऑयल वो हर्बल शैम्पू बालों का झड़ना व डैंड्रफ को खत्म करने के साथ सर की खुजली को खत्म करे. पतले बालों का इलाज फायदेमंद है, साथ ही बालों को लंबा, घना और खूबसूरत बनाए. चेहरे के दाग धब्बे, कील, मुहासे, रूखी त्वचा वो चेहरे की झुर्रियां खत्म करे, साथ ही चेहरे को खूबसूरत बनाता है. खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास. हमारे पास ऑयल मशीन है जिससे हम आपके लाए गए खोपरा, कलौंजी, बादाम व अन्य सामग्री का तेल निकाल कर देंगे आपके सामने. एड्रेस डॉक्टर हाशमी मिनाज, खान साहब बिल्डिंग के पीछे, दरगाह रोड, परभनी. 8421522947, 8669131304. मिलने का समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक और शाम 5 बजे से रात 9 बजे तक. हमारी न्यूज़ आपको किस तरह पसंद आ रही है इसके बारे में लाइक करें, शेयर करें, कमेंट्स करें. अब तक हमारे चैनल सब्सक्राइब नहीं किया तो सब्सक्राइब जरूर करें. साथ ही साथ बेल आइकन का बटन जरूर दबाएं और फेसबुक पर भी हमें फॉलो करें. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.